नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाची साक्ष. एका गावात एक माणूस राहत असतो. तो खूप रामभक्त होता. खूप रामावर त्याची भक्ती होती. त्याच्या घराजवळच रामाचं मंदिर होतं. रोज तो दर्शनाला जायचा रामाच्या आणि रोज त्याचे सुखदुःख रामाला सांगायचा. कुठे जाताना रामाला सांगायचा. प्रत्येक गोष्ट तो रामाला सांगितल्याशिवाय करतच नव्हता. त्याचा नियमच होता. तो रोज जायचा. मग एके दिवशी काय होतं, त्याला तीर्थयात्रेला जायचं असतं. मग आता त्याच्याकडे खूप सोनं होतं, पैसा होता. पहिल्या काळामध्ये बँक वगैरे नव्हत्या, लॉकर्स नव्हते. मग आता तो कुठे ठेवायचा? मग त्याचा एक जिवलग मित्र होता गावातच. मग त्या मित्राकडे ठेवायचं त्याचं ठरलं. मग आता जाता जाता काय केलं त्यानं, त्याला सवयच होती. राम मंदिरात गेला, रामाच्या पाया पडला, रामाला सगळं सांगितलं, मी तीर्थयात्रेला वगैरे चाललो आणि माझा पैसा सोनं जे आहे ते मित्राकडे ठेवून चाललो आहे. रामाचं दर्शन घेतलं आणि तो निघाला. मित्राच्या घरी गेला. मित्राला सांगितलं, मी तीर्थयात्रेला चाललो आहे आणि हे माझे पैसे सोनं जे आहे ते तुझ्याकडे ठेवतो. मित्र म्हणला, ठीक आहे बाबा, पण काय कर, माझ्या मागच्या जागेमध्ये एक झाड आहे, त्या झाडाखाली खड्डा खोन आणि त्याच्यामध्ये तुझं काय आहे ते ठेवून दे आणि बुजून टाक. मी फक्त लक्ष ठेवील, आल्यावर तुझे तू काढून ने. ठीक आहे म्हणला. मग त्याने काय केलं, त्याच्या मागच्या जागेमध्ये मोठं झाड होतं. त्या झाडाखाली खोदलं खड्डा मोठा. त्याच्यामध्ये त्याचं जे होतं पैसे सोनं ते सगळं पुरून ठेवलं. वरे माती झाकली आणि मित्राला सांगून निघाला यात्रेला. यात्रेहून यायला त्याला 1 महिना लागला. संपूर्ण यात्रा छान झाली आणि तो परत निघाला. परत आला, त्या मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणाला की माझं सोनं आणि पैसे घेऊन जातो. ठीक आहे म्हणे, तू जिथं पुरलं होतंस तिथून घेऊन जा. ठीक आहे म्हटला. त्यानं तो खोदलं तर त्याच्यामध्ये काहीच नाही. मग तो मित्राला म्हणाला की माझे पैसे सोनं मी इथंच ठेवलं होतं खोदून, इथं नाही आहे. ते म्हणे, नाही बा, मी तर काही बघितलं पण नाही, मी तुझ्यासोबत पण आलो नव्हतं तो खोदताना ठेवताना. तुला म्हटलं होतं तिथं ठेव आणि जा. मला काय माहिती आता कुठं गेलं आणि कोणी नेलं ते, मला काहीच माहीत नाही. असा हात झटकून तो मित्र मोकळा झाला. याची जीवनभराची ती कमाई होती. आता काय करायचं? खूप रडला. घरी आला. म्हणला, असं कसं केलं? मी रोज रामाच्या पाया पडतो, रोज रामाला सांगतो आणि मित्र पण तो जिवलग होता आणि असं कसं केलं देवानी, असं त्याला वाटत होतं. रोज रडायचा. मग त्याने काय केलं, शहरात जाऊन कोर्टात केस टाकली की मी असं सोनं आणि पैसे पुरून ठेवले होते आणि तो मित्र आता नाही म्हणतोय. मग अशी केस चालू झाली. रोज साक्ष पुरावे सगळं जमा करायचे वकील. केस चालू होती. त्या मित्राने भरपूर फीस देऊन मोठा वकील लावला होता, त्यामुळे केस त्याच्या बाजूने झुकत होती आणि जवळजवळ त्या मित्राच्या बाजूने होतच आली होती. एकच तारीख पडणार होती आणि बहुतेक त्या मित्राच्या बाजूनेच निकाल लागणार होता, कारण सगळे साक्षी पुरावे त्याच्या दिशेने होते. मग केसच्या निकालाच्या दिवशी हा आपलं नेहमीप्रमाणे राम मंदिरात गेला. रामाला म्हणला, सांगितलं सगळ्या गोष्टी, पाया पडला आणि कोर्टात गेला. मग तिथे त्या मित्राच्या बाजूने केस होणारच, त्याच्या आधी एक साक्ष आहे असं कोणीतरी म्हटलं मागून. मग एक माणूस उभा राहिला, तेजपुंज असा, छान उंच धिप्पाड गोरापान. आणि त्या माणसाने जजला सांगितले की मला माहिती आहे यानेच सोनं आणि पैसा घेतलेला आहे, या मित्रानेच, आणि त्याच्या घरात कुठे ठेवला आहे हे पण मला माहीत आहे. मग जजनी 2 पोलीस शिपाई त्याच्यासोबत देऊन त्याला घरी पाठवले. कुठे ठेवले ते सांग म्हणून. मग त्या माणसाने सांगितली जागा आणि तिथे बघितलं तर ते सोनं पैसे सगळं सापडलं त्या मित्राच्या घरामध्ये. मग त्या मित्राला योग्य ती शिक्षा दिली आणि ह्याला सोनं आणि पैसा परत मिळाला. मग तो सगळं घेऊन घरी आला, खूप खुश झाला. मग घरी आल्यानंतर तो विचार करत होता की ते साक्ष देणारा माणूस कोण होता, आपल्या ओळखीचा तर नव्हता, त्याला काही माहीतही नव्हतं. मग त्याने हे सगळं सांगितलं कसं, त्याला कसं माहीत झालं? मग त्याच्या लक्षात आलं की अरे, हे दुसरं तिसरं कुणी नसून हे आपले प्रभू श्रीरामच आहेत. आपण त्यांना सगळं सांगायचो, त्यामुळे त्यांनी बरोबर साक्ष देऊन आपल्या बाजूने उभे राहिले. नमस्कार, धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.